सगळे सोयरे आदेश रद्द करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत प्रकाश शेंडगे आक्रमक. लक्ष्मण हाकेंना भुजबळांनीच उभं केलं, जरांगेंचा आरोप, तर नोंदी रद्द करणार नाही आश्वासन द्या, जरांगेंची मागणी. माझ्या समोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर घणाघात, तर जरांगेंना आरक्षणातलं काहीही कळत नसल्याचीही केली टीका. भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं तर नाव बदलेन, मनोज जरांगेंचा इशारा. राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा तू कोण, लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना सवाल. विरोधात गेलेल्या 9 मंत्र्यांना पाडणार, मनोज जरांगेंचा थेट इशारा. तर सरकारनं दंगल घडवण्यासाठी ओबीसींचं आंदोलन उभं केल्याचा जरांगेंचा आरोप. जालन्यात अज्ञातांकडून एसटीवर दगडफेक, वडीगोद्री गावाजवळ शिवाजीनगर भागातील घटना. लोकसभेला जास्त जागा हव्या होत्या, मात्र महाविकास आघाडीमधील एकीसाठी 2 पावलं मागे घेतली. पुण्यातील बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. भाजप नेत्या पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली, राज्यातल्या वरिष्ठ नेतृत्वाची पंकजांना राज्यसभेवर पाठवण्याची विनंती. नीट परीक्षा गोंधळाविरोधात काँग्रेसचे मुंबईत अनेक ठिकाणी आंदोलन, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुर्तास जेलमध्येच राहणार, जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं मंगळवारपर्यंत राखून ठेवला निर्णय. मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरील कॉन्क्रीटला भेगा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून पाहणी. मोदी भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असल्याची टीका. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर कोयता गँगचा हैदौस, 10 ते 15 गुंडांचा तरुणावर हल्ला, 9 जण पोलिसांच्या ताब्यात. हज यात्रेसाठी गेलेल्या 1000हून जास्त यात्रेकरूंचा उष्माघातानं मृत्यू झालाय. यामध्ये 98 भारतीय यात्रेकरू आहेत, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे. यंदा भारतातून 1,75,000 यात्रेकरू हजला गेले. मुंबईतील रिझवी कॉलेजचे 4 विद्यार्थी खालापूरच्या सत्य साईबाबा धरणात बुडाले, वावरले. ग्रामपंचायत मधील पोखरवाडी मधली घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.